कोल्हापूर महानगरपालिकेसाठी भाजप प्रचाराचा नवीन पॅटर्न राबवणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलंय। तसंच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 81 पैकी 75 जागा महायुती जिंकून येईल असा विश्वास देखील महाडिकांनी व्यक्त केलाय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। सोबत खासदार धनंजय महाडिक आहेत। बीजेपीची मोठी टीम आहे ती या ठिकाणी येते। मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे? इचलकरंजीचा कार्यक्रम उद्या 3 तारखेला आहे। रोड शो मोठ्या प्रमाणात होणार आहे। कोल्हापूरला मात्र एक वेगळी संकल्पना माननीय मुख्यमंत्री महोदयांसाठी आम्ही इथं आयोजित केलेली आहे। मिसळ कट्टा नावानं कार्यक्रम आपण करणार आहोत आणि मुख्यमंत्री महोदयांचा 1 तासाचा टॉक शो मुलाखत म्हणजे लाईव्ह मुलाखत तिथं घेतली जाणार आहे। पण सतेज पाटील असं म्हणतात की त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावरती विश्वास नाही म्हणून यादी जाहीर करायच्या आधी एबी फॉर्म द्यायची वेळ आली, अशा पद्धतीची टीका त्यांनी केली। ते काय म्हणतात याला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही आहे। त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ही निवडणूक त्यांच्या हातातून गेलेली आहे। उमेदवार त्यांनी जे उभे केलेले आहेत तुम्ही जर बघितलं तर अतिशय दुबळे उमेदवार, त्यांच्याकडे कोण राहिलेलंच नाही आहे। त्यांचे अनेक लोक शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, अन्य पक्षामध्ये गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत। त्या महापालिकेमध्ये सुद्धा 81 पैकी 75 ते 78 उमेदवार महायुतीचे निवडून येतील असा मला विश्वास आहे। 2-4 लोक अगदी म्हणजे काही कारणास्तव काही ठिकाणी मतदानाचं इकडं तिकडं झालं तर 2-4 लोक चुकून त्यांचे आले तर आले नाही तर ते सुद्धा येणार नाहीत याचा मला विश्वास आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।